हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वजण? अंजलीस रेसिपी आणि ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। इथे तुम्ही पाहतच असाल की आज मी रानभाजी घेतलेली आहे। रानभाजी म्हणजेच तरोट्याची भाजी। ही भाजी पावसाळ्यामध्ये उपलब्ध होते व खूप औषधी असते। याला तरोटा किंवा टाकळी असं सुद्धा म्हणतात। ही महाराष्ट्रामध्ये आपल्या शेतामध्ये खूप उगवते। आज मी पण शेतातून आणलेली आहे। चला तर याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तव्यामध्ये थोडंसं तेल घालून गरम करून घ्यायचं आहे। गरम झाल्यानंतर 2 चमचे उडद डाळ घातलेली आहे, छान अशी तळून घ्यायची आहे। त्याचमध्ये 2 चमचे हरभरा डाळ सुद्धा घालून छान असं तळून घ्यायचं आहे। अर्धा चमचा मेथ्या घालून छान असं भाजून घ्यायचं आहे। मेथ्या छान अशा भाजल्यावर त्याच्यामध्ये 2 चमचे धने वापरायचे आहेत। 2 चमचे धने घालून छान असं भाजून घेतल्यानंतर 2 चमचे तीळ घालून छान असं भाजून घ्यायचं आहे। तीळ घातल्यानंतर आता आपल्याला 2 चमचे जिरे घालून छान असं भाजून घ्यायचं आहे। सर्व मसाले छान भाजून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं चिंच घालायची आहे व चिंच सुद्धा छान अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे। चिंच भाजल्याने बारीक होण्यास मदत होते। आता याच्यामध्ये सुकलेल्या लाल वाळलेल्या मिरच्या आपल्याला घालायच्या आहेत आणि छान असं भाजून घ्यायचं आहे। कुरकुरीत मिरच्या झाल्या पाहिजेत। मसाला खूप छान असा भाजून झालेला आहे। आता आपण याला काढून घेऊयात। इथे मी काढून थंड करण्यास ठेवलेला आहे। तोपर्यंत आपण त्याच पॅन मध्ये थोडंसं तेल घालून इथं भाजी घातलेली आहे मी तरोट्याची। ही भाजी मी स्वच्छ धुवून कपड्यावर सुकवून आता याचे फ्राय करत आहे। बघू शकता तुम्ही किती छान अशी भाजी तळून कुरकुरीत होत आहे। इथं एकदम मस्त जशी आपल्याला हवी तशी भाजी छान अशी तळून झालेली आहेत, पानं कुरकुरीत झालेले आहेत। आता आपण हे मसाले बारीक करून घेऊयात। थंड झालेले मसाले मिक्सरच्या भांड्यात घालून चवीनुसार मीठ घालावे आणि छान असं पावडर करून घ्यायचे आहे आपल्याला। वाह क्या बात है, खूप सुंदर स्मेल येत आहे। आणि आता हे थंड झालेली भाजी सुद्धा आपण घालून मिक्सरमध्ये छान असं लसूण घालून छान असं बारीक करून घ्यायचं आहे। चला बारीक करूया। चला तर मैत्रिणींनो, रेडी झालेली आहे चटणी आपली। ही चटणी भात, डोसा, उत्तप्पा, इडली कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता, चपाती बरोबर। तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? लाईक, शेअर, कमेंट करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।